यानंतर पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। नसीम खान यांची नाराजी दूर करण्यामध्ये वर्षा गायकवाड यांना यश मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर नसीम खान हे नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी काँग्रेसच्या प्रचारक पदाचा राजीनामा देखील दिलेला होता। नसीम खान यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या मनातल्या भावना देखील बोलून दाखवलेल्या होत्या आणि त्यांच्या नाराजीनंतर आता वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत आणि याचबद्दलची अधिक माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, काय नेमकी माहिती? अजिंक्य, पाहतो आपण वर्षा गायकवाड ज्या मुंबई अध्यक्ष आहेत आणि उत्तर मध्य मुंबईमधून त्यांच्या उमेदवाराची घोषणा झालेली आहे, ते आता नसीम खान यांच्या भेटीला आलेले आहेत। खरं तर नसीम खान यांची मोठ्या प्रमाणावरती नाराजी होती। काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जी आहे ती आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली होती। त्यांचं म्हणणं होतं की पक्षानेच मला उत्तर मध्य मुंबईमधून जे आहे ते तयारी करायला सांगितलं होतं, मात्र त्यानंतर अचानक काय झालं की माझ्या नावावरती काट मारून वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली। आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील एकही जागेवरती अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवार जो आहे तो काँग्रेसने दिलेला नाही, त्यामुळे फक्त मतांसाठी जे आहे ते मुस्लिम लागतात, मात्र उमेदवारी जी आहे ती मुस्लिम समाजाला मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे। त्यामुळे त्यांनी प्रचार समितीचा जो आहे तो राजीनामा दिला होता। त्याच्यामुळे स्टार प्रचारक म्हणून सुद्धा राजीनामा काल दिलेला आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता वर्षा गायकवाड जे आहे त्या नसीम खान यांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे नसीम खान यांची नाराजी दूर करण्यामध्ये वर्षा गायकवाड यांना जे आहे ते यश मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जवळपास आता 5 मिनिटं उलटून गेलेले आहेत आणि 5 मिनिटापासून जे आहे ते नसीम खान आणि वर्षा गायकवाड यांची जी आहे ती एकत्रितपणे या ठिकाणी बैठक जी आहे ती सुरू झाली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता ही बैठक संपल्यानंतर नेमकं काय नसीम खान यांची नाराजी दूर होती की त्यांची नाराजी कायम आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी पत्रकार परिषद म्हणताना सुद्धा सांगितलेलं आहे की वर्षा गायकवाड यांच्यावरती माझी नाराजी नाही, मात्र ज्या पक्षश्रेष्ठींनी यावरती निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात ही नाराजी असल्याचं नसीम खान यांनी बोललं होतं। ठीक आहे राजू, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।